Good morning, students. In previous lecture, we have seen the pest and diseases of mango. Today, we are learning the conversion of inferior variety of mango into superior type. So, there are the following methods which are used for conversion of inferior variety into superior type. This question is asked many times for 4 marks in board exam. So, let's see conversion of inferior variety. What is by inferior variety? That variety which is a inferior, which is a low in quality, their quality is not good, they are not highly yielding. जर एखादी अशी व्हरायटी असेल ज्याच्यामध्ये खूप कमतरता असतील, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यील्ड आपण देऊ शकत नाही किंवा त्याची क्वालिटी चांगली नसेल, तर अशा प्रकारचे किंवा एखादं झाड की जे जुना झालं असेल त्याच्यापासून आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारचे मिळत नसेल किंवा त्याच्यावरती रोग पसरलेला असेल, तर अशा झाडाचं आपल्याला कन्व्हर्जन सुपिरियर व्हरायटी म्हणजे चांगल्या क्रॉपमध्ये किंवा विच इज अ गुड क्वालिटी और गुड इल्डिंग व्हरायटी अशा क्रॉपमध्ये करायचं असेल तर देर आर दी फॉलोइंग मेथड्स. द फर्स्ट मेथड इज दी क्राउन ग्राफ्टिंग. क्राउन ग्राफ्टिंग शब्दातच आपल्याला कळते क्राउन मीन्स मुकुट, तर मुकुटासारखं आपण त्याचं ग्राफ्टिंग करणार आहे. सो दी ओल्ड अँड इन्फिरियर व्हरायटी इज डिहिडेड ॲट अ हाईट ऑफ 2 to 3 feet फ्रॉम ग्राउंड लेवल. ओल्ड अँड इन्फिरियर व्हरायटी जी आपली जुनं झाड असेल, ओल्ड म्हणतो आपण, किंवा इन्फिरियर व्हरायटी असेल ज्याच्यापासून आपलं उत्पादन चांगल्या प्रकारचे मिळू शकत नाही, तर अशा प्रकारचं ट्री आपण फ्रॉम दी 2 to 3 feet ग्राउंड लेवल इट शुड बी कट. ते आपण डिहाइडेड करणार म्हणजे कट करून टाकणार आहे. आफ्टर दॅट अ सायन इज सिलेक्टेड फ्रॉम अ डिझायरेबल व्हरायटी. The shoots are cut at lower end into wedge shape and 4 to 5 such scions are made and inserted on main stem prepared by giving longitudinal cuts of 2 to 3 inches. So after that we have to select the scion which is a good vegetative growth, ज्याला vegetative growth अगदी चांगली असेल, which have गुड बर्ड्स, ज्याला बर्ड्स चांगले असतील, तर अशा प्रकारचं आपल्याला सायन फांदी सिलेक्ट करायची. आफ्टर दॅट ऑन दॅट सायन ब्रांच both cuts are given on the both sides, slanting cut should be given, and in such a way there are 4 to 5 such scions we have to take. After that scions are inserted into the rootstock. Before inserting that rootstock we have to take the longitudinal cuts near about 2 to 3 inches in that rootstock, and after that scions are inserted into that rootstock. All the openings from the back of that rootstock are closed by the sealing walls. म्हणजे त्याच्यानंतर जे काही त्याचे ओपनिंग्स असतील तर त्या ओपनिंग आपण वॅक्सचा वापर करून किंवा सिलिंग पॉलिथिन पेपरने आपण किंवा दोऱ्याने आपण बांधून ते पूर्णपणे पॅक करायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये एअरस्पेस राहता कामा नये. After that the scion shoot is start sprouting in about 3 to 4 weeks. That scion branch is start about in 3 to 4 weeks. 3 ते 4 आठवड्यामध्ये त्यांचं आपल्याला स्प्राउटिंग झालेलं पाहायला मिळतं. इट इज द बेस्ट टाइम फॉर दिस ऑपरेशन इज फ्रॉम ऑगस्ट टू ऑक्टोबर. साधारणतः आपण हे ऑपरेशन कधी करू शकतो तर ऑगस्ट टू ऑक्टोबरमध्ये. सो आय होप यू अंडरस्टँड दी क्राउन ग्राफ्टिंग. क्राउन ग्राफ्टिंगमध्ये आपण साधारणतः एखाद्या झाडावरती जे झाड चांगल्या प्रकारचं उत्पादन देत नसेल तर त्या झाडाचं आपण निम्मा पाट 2 to 3 feet ग्राउंडपासून ठेवून वरचा पाट कट करून टाकतो आणि त्याच्या बुंध्यावरती साईडनी आपण 2 ते 3 इंच असे लॉन्जिट्युडनल म्हणजे उभे कट घेतो साईडनी. आफ्टर दॅट सायनसुद्धा आपण त्याच प्रकारच्या तयार करतो 4 ते 5 प्रकारच्या, आणि त्यांना दोन्ही साईडनी स्लांटिंग कट्स देतो आणि त्याच्यावरती इन्सर्ट करतो, आणि इट शुड बी रॅप्ड विथ दी पॉलिथिन पेपर. देन नेक्स्ट मेथड इज दी साईड ग्राफ्टिंग. सो दिस मेथड इज ऑल्सो यूज्ड फॉर कन्वर्टिंग इन्फिरियर टू सुपिरियर टाईप. हे सुद्धा ग्राफ्टिंग मेथड आपण इन्फिरियर व्हरायटी इंटू सुपिरियर टाईपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी करतो. इथे फक्त एक करेक्शन आहे, तिथे इन्फिरियरचं स्पेलिंग चुकले, इन्फिरियर तिथे फक्त करा. इन दिस मेथड दी terminal shoots of scion plant are used. The scion is firstly defoliated up to the 4 to 4.5 inch in length. So firstly the scion is firstly defoliated up to 4 to 4.5 inch in length. A week before is separated from the mother plant. म्हणजे जे आपण सायन ब्रांच सिलेक्ट करतोय
तर ती सायन ब्रांच टर्मिनल पोर्शन असला पाहिजे, म्हणजे त्या झाडाच्या अगदी टोकाकडची फांदी असली पाहिजे. आणि बिफोर दी ऑपरेशन, एक जेव्हा आपल्याला ऑपरेशन करायचं आहे तर त्याच्या आधी 1 आठवडा आपण त्याचे सगळे पानं काढून टाकायचे, डिफोलिएट करायची ती ब्रांच, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही ऑपरेशन करायचं त्या तोपर्यंत त्याचे जे काही बर्ड्स असतील ते स्वेल होतात, फुगीर होतात. The shoots are cut away from the mother plant and grafted on the side of the स्टॉक प्लांट. नंतर ती आपण सायन कट करतो मदर प्लांटपासून आणि ग्राफ्टेड ऑन दी साईड ऑफ दी स्टॉक प्लांट, म्हणजे तुमचे जे काही स्टॉक प्लांट आहे, रूट स्टॉक प्लांट आहे, त्याच्या साईडला आपण एक कट घेतो आणि त्या कटमध्ये आपण ते इन्सर्ट करतो. 2 स्लँटिंग कट्स आर मेड ऑन दी बेस ऑफ दी सायन शूट फॉर्मिंग अ वेज and this is then inserted into the notch like cut made on the side of rootstock. म्हणजे त्याला आपण दोन्ही साईडनी त्या सायनला स्लांटिंग कट्स देतो. इट फॉर्म अ वेज शेप कट. आफ्टर दॅट जे आपण रूटस्टॉकवर सुद्धा एक नॉच लाईक कट घेतलेला आहे, वेज शेप कट घेतो, त्याच्यामध्ये तो इन्सर्ट करतो. सो दीज आर दी 2 मेथड्स, क्राउन ग्राफ्टिंग अँड साईड ग्राफ्टिंग, टू कन्वर्ट द इन्फिरियर व्हरायटी ऑफ मँगो इनटू सुपिरियर टाईप. ह्या दोन्ही मेथड आपल्या 2-2 मार्क्सला विचारले जातील. टोटल हा 4 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज स्पॉन्जी टिश्यू इन मँगो. इट इज द डिसऑर्डर इन मँगो. इट इज अ डिसऑर्डर इन सम एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळं त्याच्यामध्ये एक डिसऑर्डर्स येतो, जो डिसीजही नसतो आणि पेस्ट नसतो, पण त्याच्यामध्ये एक डिसऑर्डर तयार होत असतो. आपल्यामध्ये सुद्धा मानवामध्ये बघा काही डिसऑर्डर्स तयार झालेले असतात, तर त्याचप्रकारे मँगोमध्ये सुद्धा हा डिसऑर्डर आहे. बट धिस डिसऑर्डर इज मोस्टली फॉलोड इन अल्फान्सो व्हरायटी. फक्त हा हापूस आंब्यामध्येच आपल्याला हा डिसऑर्डर पाहायला मिळतो. सो इट इज द प्रॉब्लेम ऑफ अल्फान्सो व्हरायटी. इन दिस प्रॉब्लेम फ्रूट्स आफ्टर रायपनिंग सम नॉन इडिएबल, सोर इन टेस्ट, sour in taste, corky patches, air pockets of whitish to yellow color having fermented odor are developed in the pulp of fruit. म्हणजे त्या आंब्यामध्ये आफ्टर रायपनिंग, तो आंबा पूर्णपणे पिकलेला झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही सिम्पटम पाहायला मिळतात किंवा काही प्रकारचं तो आंबा आपल्याला पाहायला मिळतो की त्याच्यातला सम पार्ट नॉन इडिएबल असतो, म्हणजे खाण्यायोग्य नसतो, खाऊ शकत नाही आपण. जर जेव्हा तो कापल्यानंतर आपल्याला कळतो की तो आपण पार्ट खाऊ शकत नाही. इट इज अ सोर इन टेस्ट. अगदी त्याची आंबट टेस्ट लागते, चांगली टेस्ट लागत नाही. कॉर्की पॅचेस, एअर पॉकेट्स ऑफ व्हाईटिश कलर डेव्हलप होतात. कॉर्की पॅचेस म्हणजे आणि एअर पॉकेट्स म्हणजे अगदी मोकळी हवा झाली असते, म्हणजे त्यातला आतला गाभा पूर्णपणे तयार न होता नुसते एअर पॉकेट्स तयार होतात. विथ व्हाईटिश राऊंड, म्हणजे अगदी त्याला व्हाईटिश कलरची एक साईड तयार होत असते. आणि इट इज फ्रॉम व्हाईटिश टू येल्लो कलर, पांढऱ्या ते येल्लो कलरपर्यंत ते अशा प्रकारचे ते व्हाईटिश पॉकेट्स, एअर पॉकेट्स तयार झाले असतात किंवा कॉर्की पॅचेस आपण त्याला म्हणतो, ते तयार झालेले असतात. आणि हॅविंग फर्मेंटेड ऑर्डर, म्हणजे अगदी खूप घाणेरडा वास त्याला येत असतो. आणि आर डेव्हलप इन दी पल्प ऑफ फ्रूट, त्या पल्पमध्ये फ्रूटमध्ये तयार झाले असतात. पण तो वरून आंबा अगदी आपल्याला खूप चांगला दिसत असतो, पण आतून तो आंबा खराब झालेला असतो. दिस रिड्युसेस दी फ्रूट क्वालिटी. ऑटोमॅटिकली इट रिड्युसेस दी फ्रूट क्वालिटी, त्याची क्वालिटी कमी होते. द एक्सटेंट ऑफ डॅमेज हिअर इज फ्रॉम 1 to 3 सेंटीमीटर, बट इन एक्स्ट्रीम केसेस दी एंटायर फ्रूट्स आर अफेक्टेड. साधारणतः त्याच्या 1 ते 3 सेंटीमीटर, त्या आंब्यातला 1 ते 3 सेंटीमीटर गाभा खराब होतो. पण जर सिव्हिअर केसेसमध्ये पाहिलं तर पूर्णच्या पूर्ण आंबे खराब झालेले असतात. सो फ्रूट्स कंटेन लेस कॅल्शियम अँड दिस टाईप ऑफ फ्रूट्स कंटेन लेस कॅल्शियम अँड दिस डिफिशियन्सी इज ऑकर्ड ड्यू टू दी deficiency of calcium. This disorders occurs due to the deficiency of calcium. शक्यतो हा डिसऑर्डर कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा होत असतो. जर मँगोमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी कमी झाली असेल, कॅल्शियम डिफिशियन्सी असेल, म्हणजेच कॅल्शियम त्यांच्यामध्ये कमी असेल, तर त्याच्यामध्ये स्पॉन्जी टिश्यू हा आपल्याला पाहायला मिळतो. सो नाव टुडे वी आर कम्प्लिटेड हिअर दी मँगो कल्टिवेशन होल क्रॉप. पूर्णपणे आपण इथं मँगो संपवलेला आहे. तर याच्याबरोबरच मी आणखी क्राउन ग्राफ्टिंग, साईड ग्राफ्टिंग आणि स्पॉन्जी टिश्यू म्हणजे काय हे तुम्हाला पाहायला मिळेल असे व्हिडिओ बरोबर पाठवलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पहा. सो टुडे वी स्टॉप हिअर.
The assignment is same. You have to complete this mango cultivation in your paper first notebook. Okay, thank you.